केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् कौन कहते हैं भगवान खाते नहीं, फिर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं, अच्युतं केशवं कृष्णदामोदरम्। सुस्वागतम। नमस्कार। आर्ट ऑफ लिव्हिंग नाशिक परिवारातर्फे मी माधुरी पवार आपल्या सर्वांचे या भव्य आणि प्रेरणादायी उत्तर महाराष्ट्र अनसंग हिरोज पुरस्कार वितरण सोहळ्यात मनपूर्वक स्वागत करते। द आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला 45 वर्ष पूर्ण झाली, ह्या अनुषंगाने आपण एक प्रेरणादायी सादरीकरण पाहूयात। लव मूव्स द वर्ल्ड। मी आयोजकांना विनंती करते की त्यांनी कृपया हा व्हिडिओ प्ले करावा।
आक्रामकता और उदासी जब विश्व इन दोनों के बीच जूझ रहा था, तब ऐसे युग में एक बालक का जन्म हुआ। 4 वर्ष की आयु में भगवत गीता कहकर जिसने अपने गुरुओं को चकित कर दिया। बचपन में ही वह प्रायः गहरी समाधि में पाया जाता। वो कहता था, मेरा परिवार सब जगह है, लोग मेरी प्रतीक्षा कर रहे हैं। पढ़ाई समाप्त कर उसने विश्व में आध्यात्मिक ज्ञान फैलाना आरंभ किया। और फिर सन 1981 में 10 दिन मौन धारण करने के बाद एक अद्भुत उपहार प्रकाशित हुआ, जिसका नाम है सुदर्शन क्रिया। एक अत्यंत शक्तिशाली सांस की प्रक्रिया जो तनाव से मुक्ति और शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्रदान करती है। गुरुदेव विश्व भर में इस ज्ञान का प्रचार करने लगे और इस तरह आर्ट ऑफ लिविंग का जन्म हुआ। उन्होंने 57 कार्यक्रमों का निर्माण किया, जिन्हें 35,000 शिक्षक 180 देशों में सिखाते हैं, करोड़ों लोगों के जीवन में परिवर्तन लाते हुए। When I did Sudarshan Kriya for the very first time, it was so powerful, and I felt like my brain and my eyes are just clear. गुरुदेव की प्रेरणा से आर्ट ऑफ लिविंग के स्वयंसेवक दुनिया बदल रहे हैं। बच्चों को निशुल्क शिक्षा प्रदान कर, कैदियों को पुनः स्थापित कर। I used to actually look forward to fights. I can now walk away from a fight. If it hadn't been for you and your teachings, my life would look much different than it does today. सैनिकों को स्वस्थ बनाकर। Just on a practical level, I sleep at night. And that's where this program really probably helped me more than anything, is it gave me myself back. ग्रामीण समुदायों को सशक्त बनाकर। I was a heavy smoker, drink like a fish, but now just quit, just stay that. किसानों को समृद्ध कर। गुरुजी, त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही सुख प्राप्ती दिली, त्याच्याबद्दल मी तुमचे खूप कोटी तुमचे परिणाम आहेत। वे वातावरण की रक्षा कर रहे हैं, धरती को स्वच्छ बनाकर, पेड़ लगाकर और सूखी नदियों को फिर से बहाकर। जब युद्ध के अलावा कोई चारा नहीं दिख रहा था, ऐसी कई परिस्थितियों में गुरुदेव ने शांति स्थापित की। 500 वर्ष पुराने अयोध्या विवाद को सुलझाया, कश्मीर और नक्सली क्षेत्रों में शांति लाए। We had been taught to operate guns, arms and train other youths. But now, after doing the Art of Living course, meeting Sri Sri, we realized we had chosen the wrong path. कोलंबिया में गृह युद्ध का अंत किया। Many other groups who have understood that there are people to care for them. There are people who are ready to listen to them. And we will not stop till the last gun is laid down in the region. वसुधैव कुटुंबकम के आदर्श को साकार करने के लिए गुरुदेव ने विश्व सांस्कृतिक महोत्सव की रचना की, जिसने दुनिया के कोने-कोने से करोड़ों लोगों को साथ जोड़ा। We gather today in this wonderful occasion, blessed by our Master of Love. We will follow you. Where you will go, we will follow you. If there's one country in the world that has to be in total gratitude with you, it's mine. The voice of peace, the voice of truth, it should be heard loud and clear. धन्यवाद. द आर्ट ऑफ लिव्हिंग उत्तर महाराष्ट्रातील त्या उल्लेखनीय व्यक्तींचा सन्मान करणार आहे, ज्या क्रीडा, व्यवसाय आणि युवा नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या समाजात सकारात्मक परिवर्तन घडवत आहेत. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणादायी दृष्टिकोनातून मार्गदर्शित हा सोहळा आनंद आणि उत्कृष्टतेने सेवा करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीणजी गेडाम साहेब, तसेच माननीय बाळासाहेब पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक नाशिक यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. तरी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे स्वागत करूया. तसेच पुरस्कारासाठी नामांकन असलेले मान्यवरांचे व सर्व उपस्थितांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी मी श्री संजय सोनवणे यांना मंचावर आमंत्रित करते. धन्यवाद. सर्वांना सर्वप्रथम जय गुरुदेव. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले
आदरणीय प्रवीण गेडाम साहेब, आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब. प्रवीण गेडाम साहेबांची ओळख करून देत असताना सरांचा जन्म 11 ऑक्टोबर 1977ला नागपूरमध्ये झाला आहे. सरांनी MBBSमध्ये शिक्षण घेऊन 2002च्या बॅचचे ते IAS झालेले आहेत महाराष्ट्र कॅडरमध्ये. आणि IAS झाल्यानंतर साहेबांनी वेगवेगळ्या प्रकारच्या असाइनमेंट स्टेट आणि सेंट्रल लेवलवरती बजावलेले आहेत. त्यात महत्त्वाच्या सांगायच्या झाल्यात तर नॅशनल हेल्थ याच्यावरती ते डेप्टी CEO होते. महाराष्ट्र राज्याच्या ॲग्रिकल्चर कमिशन पदाची त्यांनी धुरा सांभाळलेला आहे. महाराष्ट्र शासनाचे ते ट्रान्सपोर्ट कमिशनर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. नाशिक आणि जळगाव कॉर्पोरेशनचे ते कमिशनर होते. कलेक्टर म्हणून त्यांनी सोलापूर आणि उस्मानाबाद म्हणजे धाराशिव आत्ताचं त्याचे ते कलेक्टर राहिलेले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत तुम्ही बघाल तर ज्याला आपण म्हणू शकतो की ज्या ज्या ठिकाणी साहेबांनी काम केलं आहे तिथे आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या कार्याचा, कार्यशैलीचा एक वेगळा ठसा कायम गेडाम साहेबांनी ठेवलेला आहे. त्यातले महत्त्वाचे मुद्दे सांगायचं झालं तर जळगावचा घरकुल घोटाळा असेल, तुळजापूरमधल्या मंदिराच्या दानपेटीचा स्कॅम असेल, सोलापूरमध्ये त्यांनी महाराष्ट्र शासनासाठी एक SMAT ज्याला आपण सँड मायनिंग अप्रुव्हल च्या संदर्भातले ट्रॅकिंगचे सिस्टम एक पूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्यात आली. त्यांनी अशा एक नवीन अभिनव योजना लावली. त्याचबरोबर सरांनी शनी शिंगणापूरमध्ये आत्ता ज्यावेळेला चार्ज घेतला तर आपण फक्त जे चित्रपटात बघत असतो तर साहेबांनी वेषांतर करून मफलर वगैरे बांधून एक फेरफटका असा मारला की ज्याच्यानी भक्तांची काय लूट होते, तिथले जे काही मंदिर परिसरातले मंदिरं आहेत किंवा आपल्या दुकानदार आहेत ते कशा पद्धतीने लूट करतात त्याचा याची देही याची डोळा आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने अनुभव घेतला आणि त्या पद्धतीने कसे काय चेंजेस करता येतील अशा टाईपचे आहेत. साहेबांनी मागच्या कुंभमेळ्याच्या काळात खूप मोठं भरीव काम महानगरपालिकेचे आयुक्त असताना केलं आहे आणि मला वाटतं याही कुंभमेळ्यामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठं हे राहील. हाके सर, मी तर मला एक माहिती देतो. गेडाम साहेब, आपण एका ताजच्या कार्यक्रमाला ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी आपल्याला बोलवलं होतं आणि त्याच्यात आपण एक कॉन्क्लेव्ह घेतली होती. मित्रांनो, अधिकारी कसा असावा तर आमच्या एका उद्योजक मित्रांनी त्यांनी जे काय सांगायचं ते जे चार चौघात सांगायला नको ती गोष्ट सांगितली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला MIDC DICतनं फोन आले की आमचे CEO डेप्टी CEO मुंबईवरनं निघाले, त्यांना तुमच्यावर मीटिंग करायची आहे. आणि साहेबांनी मला एका शब्दावर विचारलं, संजयजी तुम्ही मला एक सांगा की हा रात्री 12:30 वाजता ओपन होणारा म्हणजे हे कुठलं आहे, म्हणजे साईट कुठली आणि त्या अर्ध्या तासात कशी बंद होती, मला याच्यात माहिती द्या. अशा पद्धतीने काम करणारे साहेबांसाठी एकच साहेब लाईन तुमच्यासाठी सांगतो. खामोशी से बनाते रहो पहचान अपनी, हवा से खुद गुनगुनाएगी हवाए खुद गुनगुनाए नाम तुम्हारा. असे प्रवीण गेडाम साहेब यांचं इथे हार्दिक स्वागत करतो. आपले दुसरे प्रमुख पाहुणे आहेत बाळासाहेब पाटील. ते सोलापूरसारख्या जिल्ह्यातनं एका छोट्या गावातनं त्यांनी आपला म्हणजे तिथे त्यांचा जन्म झाला, तिथून सुरुवात झाली. ते सुरुवातीला DYSP बॅचमध्ये होते, त्याच्यामध्ये त्यांनी DCP म्हणून काम केलं आहे. विदर्भात, सांगलीमध्ये, ठाण्यामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भात त्यांनी मोठं काम केलेलं आहे. 2020मध्ये पाटील साहेब IPS कॅडरमध्ये आले, त्याच्यात ते SP पालघर म्हणून होते. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की एक साधूंचा एक हत्याकांड झालं होतं, त्याच्यानंतर त्यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी दिली आणि बाळासाहेब पाटील साहेबांनी त्या काळामध्ये त्या गावागावात जाऊन समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि एक प्रभावी असं जनसंवाद अभियान राबवलं, ज्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा गौरवलं होतं. त्यांच्या दुसरं महत्त्वाचं बाळासाहेब पाटलांचं सांगायचं म्हणजे साहेबांनी 1800पेक्षा जास्त 10,000 युवकांना त्यांनी संपर्क केला आणि त्यातल्या 1800पेक्षा जास्त मुलांना एम्प्लॉयमेंट देण्याचं काम केलं. रिसेंटली आपण काल परवा आपण पेपरमध्ये वाचत असू, त्र्यंबकेश्वरमध्ये जे काही दर्शन घोटाळा झाला तो सुद्धा बाळासाहेब पाटलांच्या माध्यमातून तो ओपन झाला. मला वाटतं एक खूप मोठं काम बाळासाहेब पाटील आपण आपल्या या समाजासाठी करतात आणि ॲज अ SP त्यांना बेस्ट पोलीस डिस्ट्रिक्ट पालघरमध्ये मिळाले, जे 100 दिवसाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला. त्यातलं सगळ्यात महाराष्ट्र शासनाचं भूषणाव असं पारितोषिक त्यांना मिळालं. महाराष्ट्रात नाशिकमध्ये सांगायचं झालं तर AI बेस्ड चॅटबॉट हा पहिला एक अभिनव उपक्रम बाळासाहेब पाटलांच्या माध्यमातून आपल्याकडे झाला. साहेबांनी फक्त
पोलिसी काम करत असताना ते न बघितला तर त्यांचा रुद्राक्ष पाटील हा जो चिरंजीव आहे तो इंटरनॅशनल शूटिंग कॉम्पिटिशनमध्ये गोल्ड मेडल विजेता झालेला आहे. सर तुमचं खूप खूप स्वागत. तुमच्यासाठी एक लाईन माझ्याकडनं सांगतो. स्वामी विवेकानंदांचं सांगणं आहे, जिंदगी कुछ पाना हो तो अपने तरीके बदलो, अपने इरादे नहीं. जय हिंद. परत एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद सर. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा प्रथम आपण सत्कार करूया. सर्वप्रथम आदरणीय डॉक्टर प्रवीण गेडाम सर, विभागीय आयुक्त, यांचा सत्कार उत्तर महाराष्ट्राचे अपेक्स बॉडी मेंबर डॉक्टर मराठे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. आदरणीय बाळासाहेब पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक नाशिक, यांचा सत्कार माननीय SSRDP ट्रस्टी विजय हाके सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. भारतीय संस्कृतीनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने केली जाते. मी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. टाळ्यांचा गजर चालू असू द्या. मान्यवरांना धन्यवाद. मी आर्ट ऑफ लिव्हिंग उत्तर महाराष्ट्राचे अपेक्स बॉडी मेंबर माननीय डॉक्टर उमेश मराठे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे महत्त्व सांगावे. जय गुरुदेव. आजच्या कार्यक्रमाचे माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर गेडाम सर आणि श्री बाळासाहेब पाटील व जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आजचा हा क्षण अत्यंत पवित्र, भावनिक आणि आनंदाचा आहे. गुरुदेव ह्या वर्षी 70व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे त्यांनी. त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंग ही ऑर्गनायझेशनला देखील 45 वर्ष झालेली आहेत, म्हणजे आता साजरा करत आहोत. या निमित्ताने देशभरात असे हिरोज जे समाजासाठी काहीतरी करता आहेत त्यांचा सन्मान कुठेतरी झाला पाहिजे असं आर्ट ऑफ लिव्हिंगने ठरवलं आणि संपूर्ण देशात जवळपास 800 जिल्ह्यांमध्ये असा हा अनसंग हिरोज अवॉर्ड हे याचं आयोजन केलं गेलेलं आहे. आपण खरंच आज लकी आहोत की आपल्या नाशिकला आपण जो कार्यक्रम करतो आहोत त्यासाठी आपल्याला रिअल हिरोज मिळाले आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून रिअल हिरोज मिळालेले आहेत. त्यांची ओळख करून देताना सांगितलंच की कसं त्यांनी समाजात खूप खूप मोठा बदल घडवून आणलेला आहे. आणि असे 2 हिरोज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. अनसंग हिरोज म्हणजे अशी लोक,
अशी व्यक्तिमत्व जी समाजात शांतपणे काम करत असतात आणि त्यांच्या कामाचा कुठेही गाजावाजा करत नाहीत. परंतु समाज घडणीला अशीच लोक हातभार लावत असतात आणि ह्या लोकांचा सन्मान झाला पाहिजे. कुठेतरी त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्यांच्या कामाची दखल समाज घेतो आहे असं आर्ट ऑफ लिव्हिंग ह्या आमच्या संस्थेला, आपल्या संस्थेला वाटतंय. म्हणून आपण हा सोहळा आयोजित केलेला आहे. अनसंग हिरो जेव्हा काम करत असतात तेव्हा कुठल्याही काय म्हणतात त्यांचं नाव कुठे व्हावं, लोकांनी त्यांना ओळख द्यावी असं त्यांचा कुठलाही हेतू नसतो. ते शांतपणे काम करत असतात आणि समाज घडणीला त्यांचा खूप मोठा हातभार, समाजाचा पायाच ते असतात. समाजात आपण बघतोय की वाईट ह्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. परंतु जेव्हा चांगलं याचं प्रमाण खूप जास्त असतं तेव्हा खरंच समाज टिकतो. आपण म्हणतो, आपण न्यूजपेपरमध्ये रोज वाचतोय का अशा गोष्टी घडतात, म्हणजे प्रत्येक पानावर आपण बघतो ऑल निगेटिव्ह न्यूज आर देअर. पण तरी समाज का टिकून आहे की अशा लोकांमुळे जे शांतपणे आपलं काम करत असतात. जसं गुरुदेव कायम म्हणतात की कोणाच्या आयुष्यात काही करायचं असलं, कोणाच्या आयुष्यात आनंद आणणे ही सगळ्यात मोठी सेवा आहे. ही जे अनसंग हिरोज आहेत जे आज सन्मानित होणार आहे त्यांचं देखील काम असंच आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाला दोघं आपल्या हिरोजने उपस्थित राहून आमचा पण सन्मान वाढवला, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आपण सगळे इथे आलात त्याबद्दलही खरं तर कुठलाही सोहळा म्हटलं की त्यामध्ये अनेक गोष्टी येतात की मी कुठे जातोय, मला हा कार्यक्रम कुणाचा आहे आणि कोण सन्मानित होणार आहे. पण आजच्या कार्यक्रमाला आम्ही ते गुपित ठेवलेलं आहे की कोण सन्मानित होणार आहे. तर आपण आता त्याचा अनुभव लगेच घेऊ. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मी आदरणीय डॉक्टर श्री प्रवीण गेडाम सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावे. जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया. आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे आज अनसंग हिरोजचा जो काही सन्मान करण्यात येणार आहे त्याच्यासाठी आज उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे SP बाळासाहेब पाटील साहेब, उपस्थित असलेले आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री विजय हाकेजी, स्वामी वैशंपायन महाराजजी, डॉक्टर मराठे, सोनवणे साहेब आणि आजचे सर्व सत्कार मूर्ती, सर्व अनसंग हिरोज, त्यांचे कुटुंबीय, उपस्थित नाशिककर बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र हो. आपल्याला आर्ट ऑफ लिव्हिंग ज्याचा शब्दशः अर्थ म्हटलं तर जगण्याची कला असा होतो. म्हणजे केवळ जगायचंच नाही तर ते कलात्मक पद्धतीने, चांगल्या पद्धतीने कसं जगायचं हे शिकवणारी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी सुरू केलेली संस्था नव्हे तर एक चळवळ. आणि याचा जे काही सकारात्मक परिणाम सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनावरती सर्वांनीच अनुभवला असेल, मी सुद्धा अनुभवलेला आहे. आणि मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझे एक विशेष भाग्य आहे की मला यांच्यासोबत नैसर्गिक शेती असेल किंवा नदीचं पुनरुज्जीवन असेल किंवा स्वच्छतेशी संबंधित विषय असतील, अशा सगळ्या बऱ्याच यांच्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आहे आर्ट ऑफ लिव्हिंगसोबत. आणि त्यांचं चांगलं काम जवळून बघण्याची मला संधी मिळाली आणि त्याचा सहभागी होण्याचा मला भाग्य मिळालं आहे. आणि त्याच्याच पलीकडे जाऊन आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला विकसित भारत करायचं आहे 2047 पर्यंत किंवा आपल्या देशाची प्रगती करायची आहे,
तर पुन्हा एक मला शासनाचा प्रतिनिधी म्हणून हे पण आवर्जून सांगायचं आहे की फक्त शासन किंवा फक्त लोकप्रतिनिधी किंवा आमच्यासारखे अधिकारी 4-2 योजना यांनी काही तो होणार नाही आहे. याच्यासाठी आपल्याला सर्वसमावेशक समाजाचे सर्व अंग त्यांना एकत्रित घेऊन चालायचं आहे, सर्व नागरिकांना सोबत घेऊन चालायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग शासनाच्या बाहेरचे जे संस्था असतात, व्यक्ती असतात, लोक असतात, NGOज असतात, सिविक सोसायटी आहे, नागरी संस्था आहे, त्यांचा खूपच महत्त्वाचा रोल मला वाटतं कदाचित शासनापेक्षा जास्त महत्त्वाचा रोल त्यांचा असतो. आणि ते आपल्या आपल्या परीनं त्यांच्या गाव पातळीवर, वार्डात, शहरात, जिल्ह्यात, राज्यात, देशात करत असतात. आणि त्यामुळे हे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले जे अनसंग हिरोज ज्याला आपण म्हणत आहात की जे अगदी निरपेक्ष भावनेने आपलं काम, आपली सेवा या दृष्टीने हे जे करतात. कृषी क्षेत्र आहे, आपण यादी बघितली तर कृषी क्षेत्र आहे, शिक्षण आहे, उद्योग आहे, युवकांचं कल्याण आहे, नंतर क्रीडा क्षेत्र आहे, सामाजिक सेवा, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले उत्तर महाराष्ट्रातले आपण अनसंग हिरोज त्यांना आपण एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती सन्मान करण्यासाठी एक उपक्रम राबवत आहे. त्याच्याबद्दल मी आर्ट ऑफ लिव्हिंगचं विशेष आभार व्यक्त करतो की शेवटी ते अनसंग न राहता ते एक एक्झाम्पल्स म्हणून लोकांच्या पुढे येतील आणि समाजातल्या इतरांना देखील प्रेरणा देतील, अशा पद्धतीचा हा कार्यक्रमाचा आहे. आणि त्याचशिवाय जे काही आपण अनसंग हिरोज आहेत त्या सर्वांचा आपण ज्यांचा सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत, त्यांचं मी अभिनंदन करतो आणि एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्यासाठी जे काही काम केलं आणि आपल्या देशाला, समाजाला पुढे जाण्यासाठी जो काही हातभार लावला आहे आणि लावणार आहेत, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना सन्मान करणारे त्याच्यासाठी अभिनंदन व्यक्त करतो. आणि आपल्याला आपल्या भावी काळामध्ये असंच किंबहुना याच्यापेक्षा जास्त काम करायची ऊर्जा मिळेल, याबद्दल मी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आता मी आदरणीय बाळासाहेब पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावे. जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया. आजच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या अत्यंत सुंदर कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि नाशिक विभागाचे सन्माननीय डिव्हिजनल कमिशनर श्री गेडाम सर, व्यासपीठावर उपस्थित स्वामीजी, हाके साहेब, सन्माननीय सोनवणे साहेब, सन्माननीय मराठे साहेब, माझ्यासमोर उपस्थित ज्यांचा सन्मान होणार आहे ते सर्व सन्मानार्थी, त्यांचे कुटुंबीय आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व सन्माननीय. खरं तर एक चांगल्या सोहळ्याला सहभागी होण्याचा, त्यामध्ये उपस्थित राहण्याचा सन्मान मला प्राप्त झाला, त्याबद्दल मी खरोखरच आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या काळामध्ये सोशल मीडियाचा वापर करून न केलेली कामं खूप मोठ्याने दाखवण्याची परंपरा निर्माण झालेली आहे. आपली गोष्ट आपण किती करतो त्यापेक्षा किती दाखवतो याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. परंतु समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अशी लोक आहेत की जे निमूटपणे सेवा परमधर्मा या ब्रीद वाक्याप्रमाणे खरोखरच मनापासून सेवा देत आहेत. त्यांच्यासाठी पारितोषिक एकच आहे, समोरच्याच्या चेहऱ्यावरचं हसू, त्याच्या आयुष्यातला आनंद आणि त्याच्या आयुष्यात झालेला बदल, या सर्व गोष्टी त्याला प्रेरणा देऊन जातात आणि त्याला अधिक काम करण्याची प्रेरणा या सगळ्या कामामधून मिळते. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून जो प्रेरणा घेतो तो निश्चितपणे काहीतरी मोठं भव्यदिव्य काम केल्याशिवाय राहत नाही. आम्ही आमचं काम करत असताना पाहतो की अशी काही लोक आहेत की जे ॲक्सिडेंटच्या व्हिक्टीमला सातत्याने मदत करतात. काही कुठं सांगत नाहीत, ते ब्लड अंगावरच्या कपड्यावर आलेलं असतं. दररोज एका हायवेवर ॲक्सिडेंट झाला का त्या ठिकाणी पळत जातात.
गोल्डन आवर्समध्ये मदत करतात, कित्येक लोकांचे जीव वाचवतात आणि ते सांगतात की माझ्याकडे इतक्या लोकांची यादी आहे की ज्या यादीमध्ये मी ह्या लोकांना वाचवल्यानंतर त्या लोकांच्यासाठी मी त्यांचा परमेश्वर आहे, देव आहे, कारण ते मला पुजतात, कारण तुमच्यामुळं मला नवीन जीवन मिळालं, असं सांगणारे कित्येक लोक आहेत. इथं नाशिकमध्ये सुद्धा अशी व्यक्ती आहेत की ते पाण्यामध्ये बुडलेल्या व्यक्तींना गेल्या 20-25 वर्षापासून वाचवत आहेत. पाण्यामध्ये बुडल्यानंतर ते त्यांना तिथं जाऊन त्यांच्या स्वतःचं आयुष्य धोक्यात घालून त्या ठिकाणी जाऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत. अशी असंख्य क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये कोणी जायची इच्छा नाही आहे, कोणालाही काम करायची इच्छा नाही, त्यांचं नावही कोणाला माहीत नाही आहे, परंतु त्यांनी ज्यांचं प्राण वाचवलं त्यांच्या आयुष्यामध्ये मात्र खरंच फरक पडला. एक गोष्ट सांगतो की एक व्यक्ती समुद्राच्या कडेला लाटामुळे समुद्राच्या साईडला आलेल्या स्टारफिशला पाण्यामध्ये टाकत राहतो. समोर हजारो स्टारफिश आलेले असतात, लाटामुळे ते बाहेर पडल्यामुळे तडफडत असतात आणि तो सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर एक स्टारफिश पाण्यामध्ये टाकत असतो. त्याचा मित्र विचारतो, अरे तू हे काय करतोयस, एवढे हजारो स्टारफिश पडलेले आहेत आणि तू एक स्टारफिश घेऊन पाण्यामध्ये टाकतोयस, काय आहे याचा अर्थ काय? तो दुसरा स्टारफिशला उचवतो आणि त्याला पाण्यात टाकतो आणि त्याला म्हणतो, याचा अर्थ असा आहे की तुला आणि मला याच्यामुळे काय फरक पडला की नाही मला माहीत नाही, पण जो स्टारफिश आता पाण्यामध्ये गेला त्याच्या आयुष्याला मात्र निश्चित फरक पडला. आपल्या प्रत्येकाच्या कृतीमुळे जर समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही फरक पडत असेल तर निश्चितपणे ते केलं पाहिजे. आणि आज जे काम होतंय तुमच्या माध्यमातून ते अशा हिरोजनाचा सन्मान करण्याचं काम होतंय की ज्यांनी हे काम सातत्याने केलेलं आहे आणि त्यांच्या कामामुळे निश्चितपणे लोकांच्या आयुष्यामध्ये फरक पडलेला आहे. मी आपल्या सर्वांचं खरोखरच अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी खरोखर मला उपस्थित राहताना आनंद होतो आहे. आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाचा भाग ज्याची आपण सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत आहोत तो म्हणजे पुरस्कार वितरण सोहळा. आज आपण अशा अनामिक हिरोंचा सन्मान करत आहोत ज्यांनी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजासाठी निस्वार्थपणे कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला आहे. ते शांतपणे निस्वार्थ भावनेने समाजसेवा करत राहिले आहेत. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांमुळेच समाज अधिक सक्षम आणि संवेदनशील बनतो. आपण उत्तर महाराष्ट्र अंतर्गत 5 जिल्ह्यामधील अनसंग हिरोजला सन्मानित करणार आहोत. ते म्हणजे नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार. सर्वप्रथम आपण नाशिक या जिल्ह्यासाठी पुरस्कार प्रदान करणार आहोत. आज आपण व्यवसाय क्षेत्रातील अशा एका द्रष्टया नेतृत्वाचा गौरव करत आहोत ज्यांनी भारतीय शेतीला जागतिक बाजारपेठ मिळवून दिली. सह्याद्री फार्म्सचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री विलास शिंदे. 18,000हून अधिक शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांनी देशातील सर्वात मोठी शेतकरी उत्पादक कंपनी FPC उभी केली आहे. दिंडोरीच्या मातीतून फळे आणि भाजीपाला थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याचं महान कार्य त्यांनी केले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवन बदलणाऱ्या आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या श्री विलास शिंदे यांना मी सन्मानाने मंचावर आमंत्रित करते. मी माननीय डॉक्टर श्री प्रवीण गेडाम सरांना विनंती करते की त्यांनी श्री विलास शिंदे यांचा सत्कार करावा. टाळ्यांचा गजर चालू ठेवा. धन्यवाद सर. आज आपण क्रीडा क्षेत्रातील अशा एका व्यक्तिमत्वाचा गौरव करत आहोत ज्यांनी गेल्या 30 वर्षांपासून मनमाडमध्ये मोफत वेट लिफ्टिंगचे प्रशिक्षण देऊन शेकडो खेळाडू घडवले आहेत. जय भवानी जिमखानाचे संस्थापक श्री प्रवीण व्यवहारे. जुन्या साहित्यात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदविजेते खेळाडू तयार केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आकांक्षा व्यवहारे सारख्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या या महान क्रीडा महर्षींना मी सन्मानाने मंचावर आमंत्रित करते. मी आदरणीय बाळासाहेब पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी श्री प्रवीण व्यवहारे यांचा सत्कार करावा.
क्षेत्रातील अशा एका व्यक्तिमत्वाचा सन्मान करत आहोत ज्यांनी नाशिकच्या एका शेतकरी कुटुंबातून येत जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. न्यू भारतचे SPM डॉक्टर शिवप्रसाद महाले. त्यांनी शिव्ज इग्नायटेड वर्ल्डच्या माध्यमातून हजारो युवकांना नैराश्यातून बाहेर काढले आहे. पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेला साथ देत 2030 पर्यंत अंतर्गत विकसित भारत घडवण्याचे त्यांचे ध्येय आहे. लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसह महाराष्ट्र रत्न आणि पद्मश्री नामांकनाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, ज्यांच्या कार्याची दखल साक्षात राज्यपालांनीही घेतली आहे. अशा डॉक्टर शिवप्रसाद महाले यांना मी सन्मानाने मंचावर आमंत्रित करते. मी माननीय डॉक्टर प्रवीण गेडाम सर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर शिवप्रसाद महाले यांचा सत्कार करावा. अहिल्यानगर या जिल्ह्यासाठी पुरस्कार प्रदान करणार आहोत. सर्वप्रथम आपण सन्मानित करणार आहोत व्यवसाय क्षेत्रातील अशा एका व्यक्तिमत्वाचा ज्यांनी आपल्या निस्वार्थ सेवेमुळे समाजात आशेचा दीप प्रज्वलित केला आहे. सन 2010 मध्ये एका अपघातग्रस्ताला मदत करताना सुरू झालेला त्यांचा प्रवास आज हजारो गरजूंच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला आहे. वंचित, निराधार आणि कामगार कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. स्नेहप्रेम सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज अनेक मुलांचे संगोपन, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याचे कार्य ते करत आहेत. कोरोना काळातही त्यांनी हजारो स्थलांतरित कामगारांना मदत करून मानवतेचे श्रेष्ठ उदाहरण घालून दिले. महिला सक्षमीकरण, बालविवाह प्रतिबंध आणि समाज जागृतीसाठी त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. अशा या प्रेरणादायी आणि समाज हितैषी कार्यासाठी श्री फारुक इस्माईल बेग यांना सन्मानित करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. कृपया टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. मी आदरणीय बाळासाहेब पाटील सरांना विनंती करते की त्यांनी श्री फारुक इस्माईल बेग यांचा सत्कार करावा. टाळ्यांचा गजर चालू असावा. धन्यवाद सर. आता आपण सन्मानित करणार आहोत क्रीडा क्षेत्रातील अशा एका व्यक्तिमत्वाचा ज्यांनी ग्रामीण भागातील क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. गेल्या 24 वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांनी क्रीडा क्षेत्रात नवी उंची गाठण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत आपली छाप उमटवली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सायकलींचे मोफत वाटप करून त्यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे आणि प्रेरणादायी कार्यामुळे ते अनेकांसाठी आदर्श ठरले आहेत. अशा या समर्पित आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात श्री जयंत बाबूराव चौधरी यांचे स्वागत करूया. मी आदरणीय डॉक्टर प्रवीण गेडाम सरांना विनंती करते की त्यांनी श्री जयंत बाबूराव चौधरी यांचा सत्कार करावा. जर सत्कारार्थी सपत्नीक आले असतील तर कृपया त्यांनी पण स्टेजवर यावे. सन्मानित करणार आहोत युवा क्षेत्रातील अशा एका व्यक्तिमत्वाचा ज्यांनी संगीत आणि सेवेच्या माध्यमातून समाजात मूल्यांची सुंदर पेरणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लहान मुलांमध्ये भजन, श्लोक आणि संगीताच्या माध्यमातून दयाळूपणा, कृतज्ञता आणि आदर यांसारखी मानवी मूल्ये रुजवण्याचे अत्यंत मोलाचे कार्य ते करत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे नव्या पिढीमध्ये संस्कार, आनंद आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होत आहे. एक कुशल गायक म्हणून त्यांनी संगीत क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण
केली आहे आणि आपल्या कलेचा उपयोग समाजहितासाठी केला आहे. अशा या प्रेरणादायी आणि संवेदनशील व्यक्तिमत्वाचा सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात श्री गिरिराज जाधव यांचे स्वागत करूया. मी आदरणीय बाळासाहेब पाटील यांना विनंती करते की त्यांनी श्री गिरिराज जाधव यांचा सत्कार करावा. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. धन्यवाद सर. आता आपण धुळे जिल्ह्यासाठी पुरस्कार प्रदान करणार आहोत. सर्वप्रथम आपण सन्मानित करणार आहोत व्यवसाय क्षेत्रातील अशा एका प्रेरणादायी शेतकऱ्याचा ज्यांनी आपल्या कार्यातून शेतीला एक नवी दिशा दिली आहे. गेल्या 2 दशकांहून अधिक काळ रसायनमुक्त सेंद्रिय शेतीचा अवलंब करून त्यांनी शाश्वत आणि नफादायक शेतीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. फक्त नैसर्गिक साधनांचा वापर करून त्यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचा मार्ग दाखवला आहे. शेकडो शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करून त्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रसार केला आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अशा या समर्पित, कष्टाळू आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात श्री प्रभाकर भिला चौधरी यांचे स्वागत करूया. मी आदरणीय डॉक्टर श्री प्रवीण गेडाम सरांना विनंती करते की त्यांनी श्री प्रभाकर भिला चौधरी यांचा सत्कार करावा. सपत्नीक आले असतील तर कृपया त्यांनी पण स्टेजवर यावे. जोरदार टाळ्या होऊन जाऊया. धन्यवाद सर. आता आपण क्रीडा क्षेत्रातील धुळे जिल्ह्याची शान आणि बास्केटबॉल मैदानावरील एक तेजस्वी तारा सानिका उदय शिनकर हिचा गौरव करत आहोत. सानिकाने आतापर्यंत 6 वेळा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. SGFI आणि विविध राष्ट्रीय स्पर्धांमधील तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे धुळे जिल्ह्याला बास्केटबॉल क्षेत्रात नवी ओळख मिळाली आहे. आपल्या जिद्दीने आणि कौशल्याने क्रीडा क्षेत्रात भरारी घेणाऱ्या युवा खेळाडू सानिका शिनकर हिच्या वतीने मी तिचे वडील श्री उदय शिनकर यांना मी सन्मानाने मंचावर आमंत्रित करते. त्या इथे उपस्थित नाहीयेत. पुढचा सत्कार आपण घेऊया. आता आपण सन्मानित करणार आहोत युवा क्षेत्रातील एका तरुण, ऊर्जावान आणि समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्वाचा. गेल्या 8 वर्षांपासून शेतकरी युवक आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने कार्य करत समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार तसेच केंद्र शासनाचा स्वच्छ भारत अभियान पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. समाजसेवेची जिद्द, नेतृत्व गुण आणि बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा यामुळे ते अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. अशा या युवा नेतृत्वाचे उत्तम उदाहरण असलेल्या श्री जयदीप धनसिंग पवार यांचा सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. मी आदरणीय डॉक्टर प्रवीण गेडाम सर यांना विनंती करते की त्यांनी श्री जयदीप धनसिंग पवार यांचा सत्कार करावा. पुरस्कार प्रदान करणार आहोत.
सर्वप्रथम आपण व्यवसाय क्षेत्रातील अशा एका संस्थेचा गौरव करत आहोत जी खऱ्या अर्थाने वंचितांसाठी आशेचा किरण ठरली आहे. जळगाव आणि पुणे येथील आपल्या विशेष प्रकल्पांतून हजारो जीवनांना नवी दिशा देणारी संस्था दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल. ही संस्था दिव्यांग, अनाथ आणि तृतीयपंथी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण देते. दिव्यांग सक्षमीकरणासाठी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल या संस्थेला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अंधकारमय जीवनात ज्ञानाचा दिवा लावून स्वाभिमानाने जगण्याचे बळ देणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनचे प्रतिनिधी योगेश सूर्यवंशी यांना मी सन्मानाने मंचावर आमंत्रित करते. मी माननीय बाळासाहेब पाटील सरांना विनंती करते की त्यांनी दीपस्तंभ फाउंडेशनचे प्रतिनिधी योगेश सूर्यवंशी सर यांचा सत्कार करावा. टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. धन्यवाद सर. आता आपण शेवटच्या पुरस्काराकडे वळूया. आज आपण क्रीडा क्षेत्रातील अशा एका क्रीडा महर्षींचा गौरव करत आहोत ज्यांनी महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आट्यापाट्या जागतिक स्तरावर नेण्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे. जळगावचे क्रीडाभूषण श्री अनिल हरिश्चंद्र मकडे. गेल्या 28 वर्षांच्या प्रशिक्षणातून त्यांनी 200हून अधिक राष्ट्रीय पदक विजेते आणि 7 आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते खेळाडू घडवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी मानाचा शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आणि जिल्हा क्रीडा पुरस्कार पटकावला आहे. ग्रामीण भागातील प्रतिभेला आशियाई स्तरावर चमकवणाऱ्या आणि क्रीडा क्षेत्रात निस्वार्थ सेवा देणाऱ्या श्री अनिल मकडे यांना मी सन्मानाने मंचावर आमंत्रित करते. मी आदरणीय डॉक्टर प्रवीण गेडाम सरांना विनंती करते की त्यांनी श्री अनिल मकडे सर यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. आता आपल्यामध्ये उपस्थित आहेत धुळे जिल्ह्याच्या युवा खेळाडू सानिका शिनकर यांचे वडील. मी त्यांना सन्मानाने मंचावर आमंत्रित करते पुरस्कार घेण्यासाठी. टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. श्री उदय शिनकर यांचं. धन्यवाद सर. आता सर्व मान्यवर पुरस्कार विजेते आणि प्रतिनिधींना मंचावर येऊन समूह छायाचित्रासाठी मी आमंत्रित करते. एक ग्रुप फोटोसाठी कृपया सर्व सत्कारार्थींनी ट्रॉफी घेऊन यावे. ट्रॉफी आणि शॉल गळ्यात टाकावी आणि ट्रॉफी सोबत आणावी.
मान्यवरांना आणि पुरस्कारार्थींना खूप खूप धन्यवाद. सर्वांना आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आता कार्यक्रमात आनंद आणि ऊर्जा वाढवण्यासाठी तसेच द आर्ट ऑफ लिव्हिंगचा इंट्युशन प्रोग्रामबद्दल माहिती व डेमो देण्यासाठी मी इंट्युशन प्रोग्रामच्या प्रशिक्षिका डॉक्टर स्वाती बारपांडे यांना मंचावर आमंत्रित करते. आता आपण एक सुंदर इंट्युशन डेमो अनुभवणार आहोत. जोरदार टाळ्यांनी डॉक्टर स्वाती बारपांडे यांचं स्वागत करूया. जय गुरुदेव. आत्ताच दीदींनी सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयेचा इतका सुंदर योग आहे आणि खूपच कृतज्ञ वाटतं आहे. आणि आजच्या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल खरंच किती आभार मानावे आयोजकांचे आणि सर्व सत्कारार्थींचे खूप खूप अभिनंदन मनापासून. आणि इथे बसल्या बसल्या एक विचार आला की हे सगळे जे मान्यवर आज आपण पाहिले त्यांचं बालपण कसं असेल आणि जे काय त्यांनी आज करून दाखवलं आणि ते सुद्धा अत्यंत शांतपणे खूप स्वतःच्या कामात रमून आणि कुठेही गाजावाजा न करता, तर या सगळ्यांचं बालपण कसं असेल. आणि जसं आपण म्हणतो ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर खरंच यांचे पाय कसे असतील. आणि खरंच आज यांचे पाय असे आहेत की आपण सगळ्यांनी त्यांचं वंदन करावं. सो मी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप जोरात या सर्व सत्कारार्थींचं अभिनंदन करण्याची विनंती करते. खूप मनापासून या टाळ्या येऊ द्या, कारण हा खरंच खूप मोठा योग आहे. थँक्यू सो मच. आम्ही सर्वजण आपले सर्वांचे खूप कृतज्ञ आहोत. तुम्ही आमच्यासमोर एक असा आदर्श निर्माण केला आहे की आम्हीच मोठेच नाही तर आमची ही जी मुलं आहेत, पुढची पिढी आहे, यांनीसुद्धा तुम्ही खरं दीपस्तंभ आहात आमच्या सगळ्यांसाठी. आणि हे सगळं बोलण्याचं किंवा त्याला एक जोडण्यासाठी मी म्हणेन की गुरुदेव हे द्रष्टा आहेत, ते विजनरी आहेत आणि त्यांनी मुलांसाठी इंट्युशन प्रोसेस किंवा प्रज्ञायोग हा एक अतिशय सुंदर कोर्स निर्माण केला आहे. किती जणांना इंट्युशन प्रोसेस हे नाव ऐकून माहिती आहे? हो, खूप लोकांना, पण बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. ओके, सो इंट्युशन म्हणजे अंतर्ज्ञान. आपल्याला डोळ्यांनी दिसतं, कानांनी ऐकू येतं, पंचेंद्रियांनी काहीतरी अनुभव आपण घेतो. ती असते ज्ञानाची एक बेसिक लेवल, है ना, मूलभूत ज्ञान. पण ते खूप तोकडं असतं, अपुरं असतं. मग त्याच्या वरची लेवल असते आपली बुद्धी. मग बुद्धिजन्य ज्ञान थोडंसं त्यात लॉजिक असतं, तर्क असतं, म्हणजे मग हुशार लोक, हो ना. पण आत्ता मी आपल्यासमोर अपूर्व जाखडी मॅडम आहेत, त्या सायंटिस्ट आहेत, तर त्यांच्याशी मी बोलत होते, तर आम्ही तेच बोलत होतो की आज विज्ञानाला जरी खूप काही कळलं असलं तरीही विज्ञानाला सुद्धा एक कक्षा आहे, त्याच्या पलीकडचं आज विज्ञानाला सुद्धा उलगडलं नाही आहे. आणि तिथे ही जी इंट्युशन आहे, ही जी प्रज्ञा आहे, हे जे अंतर्ज्ञान आहे ते काम करतं. आणि हा जो एक काय म्हणूया ना, ब्रह्मांडामध्ये व्याप्त असलेलं हे ज्ञान या प्रक्रियेच्या माध्यमातून ही छोटी छोटी मुलं, म्हणजे अगदी 5 वर्षापासून 18 वर्ष हा वयोगट आहे या कोर्सचा, तर ही मुलं जेव्हा या प्रक्रियेमध्ये, या कोर्समध्ये सामील होतात, तर अगदी दिवसागणिक त्यांच्यामध्ये बदल घडायला लागतात. आणि मी खूप सांगणं कदाचित, आज वेळ पण आपल्याकडे कमी आहे, तर अनंत फायदे आहेत, शैक्षणिक फायदे आहेत इंट्युशन प्रोसेसचे. जिथे कुठे म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी आहे, त्यांचं कॉन्फिडन्स आहे, क्लॅरिटी आहे, हो ना. गुरुदेवांनी अगदी सोपी डेफिनेशन केली आहे इंट्युशनची, राईट थॉट ॲट द राईट टाईम. योग्य वेळी योग्य विचार करण्याची क्षमता, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, यालाच आपण इंट्युशन म्हणतो. सो हा कोर्सचे सगळे डिटेल्स तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुमच्या आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर्सशी कनेक्ट झाले तर तुम्हाला नक्की मिळू शकतील, ऑनलाईनसुद्धा मिळतील. आज ज्यासाठी आपण इथे आहोत, तर माझ्यासोबत या ना प्लीज, आमच्या या स्टार किड्स म्हणूया, 3 देव्या आहेत आपल्यासोबत, कन्या आहेत की ज्यांनी हा कोर्स केला आहे. आणि त्या जेव्हा सातत्याने प्रॅक्टिस करतायत या कोर्समध्ये शिकवलेल्या टेक्निक्सची, तर त्यांनी काय साध्य केलं आहे त्याचं इथे डेमॉन्स्ट्रेशन, एक छोटासा है ना झलक आपण बघणार आहोत.
तर मी आमंत्रित करते आमची पहिली प्रतिभागी आरोही काळे हिला. आरोहीचं पहिल्यांदा तर आपण सगळेजण कौतुक करूया की इतक्या छोट्या वयात तिला इथे इतक्या लोकांसमोर काहीतरी करून दाखवायची संधी आहे. सो आरोही फक्त 12 वर्षाची आहे आणि तिने साधारण 1-1.5 वर्षापूर्वी हा कोर्स केलेला आहे. तेव्हापासून ती सातत्याने सुदर्शन क्रिया आणि इंट्युशन प्रोसेस याची प्रॅक्टिस करते आहे. तिला अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत. ती डोळ्यावर पट्टी लावून सायकल चालवू शकते. ती अबॅकसमध्ये खूप छान एक्सेल करते आहे. तिला उद्या पेपरमध्ये काय येणार आहे ते आदल्या दिवशी अख्खा पेपर कळतो. हे सगळं खूप आश्चर्यकारक वाटत असेल पण ते सगळं ती करते आहे. त्या सगळ्याचा पुरावा कदाचित आत्ता मला नाही देता येणार, पण आज आरोही आपल्यासमोर तिचा हा ब्लाइंड फोल्ड वापरून, एकच मिनटं लावण्याच्या आधी मी म्हणेन याला आपण डेमो ब्लाइंड फोल्ड असं म्हणतो. आता या ब्लाइंड फोल्डमध्ये बघू शकतात तुम्ही, इनफॅक्ट इथे सगळेजण जे लोक आहेत ते टेस्टसुद्धा करू शकता की खूप काय म्हणूया कडक किंवा असं जाड कापडाचं बनलेलं आहे. खाली याला पॅड्स आहेत, वरून ब्लॉक केलेले आहे. सो हे डोळ्यावर लावल्यावर एवढीशी प्रकाशाची तिरीपसुद्धा आत जात नाही. सो इट इज टोटली ब्लाइंड फोल्ड. तर हे आरोही लावेल आणि त्यानंतर काय करायचं ते तिने लावल्यावर मी सांगते. आरोही प्लीज ते लावू शकते तू. थोडंसं मध्ये येस, अजून थोडंसं या. तर आरोहीने हा ब्लाइंड फोल्ड लावलेला आहे. थोडंसं वर डोकं करून, तुम्हाला सगळ्यांना कदाचित दिसत असेल की खालून पूर्ण ते ब्लॉक आहे. ओके, आता मी आपल्याच पाहुण्यांपैकी उत्स्फूर्तपणे जो फास्टेस्ट फिंगर फर्स्ट म्हणतो तसं फास्टेस्ट फीट फर्स्ट कोणीही इथे आरोहीच्या समोर येऊन उभं राहावं अशी विनंती करेन. येस सर, प्लीज त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सो आलेली व्यक्ती स्त्री आहे पुरुष आहे हे पण मी सांगणार नाही आहे. जे कोणी आहेत त्यांनी आरोहीच्या समोर उभं राहायचं आहे. येस आरोही, येस हा माईक घे आणि तुझ्या समोर कोण आहे काय आहे ते जे काय तुला कळतंय ते सांग. Okay, hello everyone, I am Arohi. So today I am going to describe a person blindfolded. So here in front of me he is a man, he is wearing मराठीमध्ये बोलूया, आपली मातृभाषा आहे. तर त्यांनी माझ्यासोबत एक असे माणूस उभे आहेत. त्यांनी पॅन्टमध्ये असं पीच कलर हातात ते घातले, वरती शर्टमध्ये व्हाईट कलर घातला आणि त्यांच्या हातामध्ये 2 रिंग्स आहे फ्रंट हँडला, ब्लॅक शूज घातले आणि त्यांना आता अवॉर्ड पण भेटलेलं आहे. मी आरोहीला विचारेन की तुझ्या समोर जे काका उभे आहेत त्यांच्यातलं सगळ्यात इम्प्रेसिव्ह फीचर काय आहे जे मला फारच इम्प्रेसिव्ह वाटलेलं आहे. तुला काय दिसतंय त्यांच्यातलं फीचर जे खूपच सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं? अवॉर्ड तर ऑफकोर्स ते आहेच आहे. अजून काही वाटतं आहे तुला की जे तुला लक्षात राहील? मला लक्षात राहणार आहे ते खूपच म्हणजे इन्स्पायरिंग तर आहेतच, पण त्यांच्या ज्या मी नाही बोलत ते तिने चेहऱ्यावरचं फीचर काय वाटतंय तुला? स्माइलिंग. या स्माइलिंग डेफिनेटली. सो आर्ट ऑफ लिव्हिंग व्यक्तीला स्माइली सगळ्यात प्रेशस वाटते. थँक्यू सो मच सर, थँक्यू. उघडून बघू शकते तू. सो आपण आता आपल्या दुसऱ्या डेमो किडला इन्व्हाइट करतो आहे. तूच तुझा परिचय दे. मी स्वर्णिमा पाटील, मी 8th स्टँडर्डमध्ये आणि मला 2 वर्ष झाले इंट्युशन कोर्स करून आणि मला याचे खूप छान बेनिफिट्स होता. एक्झाममध्ये खूप जास्त कामात येतात आणि खूप गोष्टी सुधारल्या आहे इंट्युशनने आणि मेधा योगा. येस, सो ती रोजच सुदर्शन क्रिया आणि इंट्युशन प्रोसेसची प्रॅक्टिस 2 वर्षापासून करते. तर पुन्हा मी स्वर्णिमाला म्हणेन की तिने पण ब्लाइंड फोल्ड लावावा आणि बघूया तिला अजून काहीतरी करायला सांगूया. ती ब्लाइंड फोल्ड लावते तोवर मी पुन्हा आपल्यापैकी सगळ्यांनाच म्हणते अगेन फास्टेस्ट फीट फर्स्ट की आपल्या खिशामध्ये आपलं कार्ड असेल, आहे का? कोणाचं तरी घेऊ शकता आणि तुम्ही देऊ शकता तिला. हां एक्झॅक्टली, अरे किती छान. सो जे कोणी व्यक्ती आलेले आहेत ते आता स्वर्णिमाच्या हातामध्ये एक नोट देणार आहे, करन्सी नोट. कितीची काय मला काहीच माहिती नाही, ती तुम्हाला सांगणार आहे. येस
ही 500 रुपीजची आहे. 500 रुपीजची नोट आहे. आता या नोटेला थोडं डिस्क्राईब करायचं. गांधीजी तर असतातच, ते काही फार इंट्युशननी कळायची गरज नाही. नंबर वाचू शकते तू या नोटेचा. 245705 2MK हा खाली 24605. तुम्ही सांगा नोटेचा नंबर बरोबर आहे का? 1001% बरोबर. वा, थँक्यू. ते फक्त त्यांनी नाही होणार. त्या कोर्ससाठी 1100 रुपये. स्वर्णिमासाठी एकदा जोरदार पुन्हा एकदा टाळ्या. आणि आता आपल्यासमोर एक खूपच स्पेशल आपली मैत्रीण, किती सुंदर आहे बघा ना, तिला बघूनच असं प्रेमात पडाल ना तुम्ही तिच्या. येस. सो तिचं नाव आहे चार्वी पाटील. आणि चार्वीनी काय खास असं केलं आहे, इंट्युशन प्रोसेस, ती ब्लाइंडफोल्ड वगैरे सगळं करते. तिने आत्ताच एक व्हिडिओ करून पाठवला मला, की ज्याच्यामध्ये तिने असं एक ॲपल समोर ठेवलं होतं आणि तिच्या घरातली सुरी बहुतेक हरवली होती. तर त्याच्यामुळे तिने इंट्युशनचा वापर करून ते ॲपल 2 तुकड्यांमध्ये कट केलं. तो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी पाठवू शकते. ठीक आहे. तर असे बरंच काय करते ती, पण ते तिच्यासाठी ऑर्डिनरी आहे. तिच्यामध्ये इंट्युशन प्रोसेस केल्यामुळे काय जागं झालं असेल तर तिच्यातली सृजनशीलता. ती एक बडिंग लेखिका आहे. हे जर तुम्हाला सांगितलं की या वयात 14 वर्षाची आहे ती फक्त, आणि तिने एक अख्खं किती पानांचं पुस्तक आहे, 56 पानांचं एक अख्खं गोष्टीचं पुस्तक लिहून काढलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते ते पुस्तक पण. सो हे ते पुस्तक आहे जे चार्वीनी 4 दिवसात लिहिलं आहे. ठीक आहे. तर या गोष्टीच्या पुस्तकाची गोष्ट चार्वी तुम्हाला सांगणार आहे. चार्वी प्लीज हे सांग, तुला काय काय त्याबद्दल सांगायचं. तर आत्ताच काही दिवसांपूर्वी माझ्या एक्झाम संपल्यात आणि जेव्हा मी पेपर द्यायची तेव्हा मला माझ्या आयब्रोजच्या मध्ये ना अशा काही लाईन्स दिसायच्या. जेव्हा मी पेपर लिहायची तेव्हा पण दिसायच्या. तर मी ते माझ्या आईला सांगितलं की मला असं असं होतं आहे. तर माझी आई म्हटली पेपर संपलं की हे सगळं लिहून काढ. मी हे सगळं लिहून काढलं, मी वाचलं आणि त्याच्यानंतर मला कळलं की ह्याला एक्सपांड करून मी एक पुस्तक लिहू शकते. आणि मी 10 चॅप्टर्सचं एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये मला हे कॅरेक्टर्स दिसले. आणि हे दर कॅरेक्टर्स रिअल नाही आहेत, पण हे आपल्यामध्येच असतात. जसं हॅपीनेस, ग्रीफ, काइंडनेस हे सगळं आपल्यामध्येच असतं. जसं कोणी छोटा मुलगा असेल किंवा छोटे मुलं असतील, त्यांना हे समजणार नाही, पण त्यांना असं वाटेल की वाव किती इंटरेस्टिंग बुक आहे. त्यांना ते ॲडव्हेंचर म्हणून बघतील. माझ्यासारखे टीनेजर्स असतील त्यांना वाटेल की हो किती स्ट्रेस आहे लाईफमध्ये, आपण असं जगलं पाहिजे. आणि जे एल्डरली पीपल आहेत, जे मोठे झालेले आहेत, त्यांना वाटेल की हो माझं पूर्ण आयुष्य संपलं पण मी असं कधी जगलोच नाही. आणि आता त्याच्यामधला एक पात्र आहे फिल्म. हा हॅपीनेस सांगतो. जसं आपण छोट्या छोट्या गोष्टींचं काहीतरी मोठी गोष्ट घडली की आपण खूप आपल्याला खूप आनंद होतो, पण छोटी गोष्ट घडली की आपण असतो की हां ठीक आहे झालं. पण मला तरी असं वाटतं की आपण खूप साऱ्या जणांना चहा आवडतो. जेव्हा आपण चहा पितो तर तेव्हा चहाचा पहिला घोट जेव्हा आपण तोंडात घेतो तेव्हा वा किती छान चहा आहे. त्याच्यासाठी पण आपण खुश व्हायला पाहिजे. एवढी छोटीशी गोष्ट पण खुश व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर काइंडनेस, आपण काइंड राहायला पाहिजे. म्हणजे लोकांना काइंडनेस दाखवायसाठी नाही, पण तो खरा असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्यामध्ये खूप आपण सॅड आहे किंवा खूप दुःखी आहे, लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स चालले, ते आतच नाही ठेवायचे. असा विचार नाही करायचा की लोक काय म्हणतील, की ही रडतच राहते आणि हे असंच करते तसंच करते. आपण एक्सप्रेस करायच्या, मध्ये नाही राहू द्यायच्या त्या फिलिंग्स. आणि आपल्याला एकदम स्ट्रेस फ्री वाटायला पाहिजे. आणि खूप छान होता. आणि ही पुस्तक मी असं लिहिलं कारण मी
प्रॅक्टिस केली, म्हणजे प्रॅक्टिसशिवाय काहीच नाही होऊ शकत, साधनाशिवाय काहीच नाही होऊ शकत. जर मी आज साधना नसती केली तर मी एवढं मोठं पुस्तक कदाचित लिहिलं पण नसतं. तर मी खूप ग्रेटफुल आहे की मी हे पुस्तक लिहिलं आहे. आणि ही एक फॅन्टसी बुक आहे, पण मी थोडासा प्रयत्न केला आहे की कोणाच्या तरी जीवनामध्ये थोडासा जरी बदल घडला तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होईल. थँक्यू. जय गुरुदेव. चार्वीला एकच प्रश्न विचारायचा वाटतोय ना, ही नक्की 14 वर्षाची मुलगी आहे ना, म्हणजे मला तर असं वाटतं की ज्ञानेश्वर माऊलींचं है ना परंपरा पुढे नेणारी ही सगळी पिढी आहे आणि याच्या मागे गुरुदेवांचं ब्लेसिंग आणि त्यांनी बनवलेली इंट्युशन प्रोसेस आहे. आणि हे सगळं फक्त या 3 मुलींच्या बाबतीत नाही, जगातले 3 लाखपेक्षा जास्त मुलांनी इंट्युशन प्रोसेसचा अनुभव घेतला आहे. ते प्रॅक्टिस करतायत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक पराक्रम करतायत मुलं. त्याची जर मी लिस्ट वाचायला लागले तर अजून एक कार्यक्रम करायला लागेल. सो आज आपण थांबूयात. आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू होते ना, लवकरच काही मुलांची सुरू झाली आहे. तर तुमच्या घरातली किंवा आता टीचर आहे तर मी नक्कीच घेते, आपल्याकडे नाशिकमध्ये बरेच टीचर्स आहे. सो आम्ही सगळेजण वेकेशन बॅचेस घेणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन, मानार्थींचे आणि सगळ्यांचे खूप खूप आभार. हा मंच आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. जय गुरुदेव. धन्यवाद डॉक्टर स्वाती मॅडम. खरंच खूप सुंदर इंट्युशनचा डेमो आपण अनुभवला आहे. आता आपण वळूया सेवा प्रकल्प घोषणेकडे. यासाठी मी SSRDP ट्रस्टी आदरणीय श्रीयुत विजय हाकेसर यांना विनंती करते की त्यांनी सेवा प्रकल्पांची माहिती द्यावी. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जय गुरुदेव. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर प्रवीणजी गडम सर, आदरणीय बाळासाहेब पाटील सर, आदरणीय स्वामीजी, डॉक्टर उमेश मराठेजी, संजय सोनवणेजी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, माझ्यासाठी टाळ्या वाजवण्यापेक्षा सेवेसाठी टाळ्या वाजवल्या किंवा सेवेसाठी हात मोकळे केले तर जास्त उत्तम सेवा होईल. सर, आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था जी ती 3 पिलर्सवर चालते: सेवा, साधना आणि सत्संग. तेव्हा सेवा, साधना, सत्संग एकत्रित ज्यावेळेस येतील त्यावेळेस पूर्णपणे त्या व्यक्तीचा विकास होतो. म्हणून या 3 गोष्टी जर आम्ही वैयक्तिक साधना करतो, सामूहिक सत्संग करतो आणि सामाजिक सेवा करतो. सामाजिक सेवेचं फार मोठं काम आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने 186 पेक्षा जास्त देशांमध्ये सुरू केलं आहे. सेवा कुठे करायची याला काय लिमिट नाही, सेवा काय करायची याला लिमिट नाही. कोणाला तरी आपण मदतगार साबित होऊ, कोणाच तरी आपण मदत करू, त्याला त्याच्या वाईट काळातून बाहेर आणू, त्याचं जीवनाचं उत्थापन होईल. अशा प्रकारचे जे काय करायचं शक्य आहे ते सगळं आर्ट ऑफ लिव्हिंग करत असतं. जेलमध्ये कैद्यांचे कोर्सेसपासून की ज्यांना समाजाने नाकारलं आहे, त्यांना काही क्षणाची चूक जी आहे ती त्यांना सांभाळता आली नाही, मन सांभाळता आलं नाही म्हणून तो आतमध्ये गेला आहे. पण ती त्याची चूक नाही, त्याला आपण एज्युकेट करू शकलो नाही हे आम्ही असं मानतो की आमची चूक आहे. तर त्यांना एज्युकेट करणं, नव्याने त्याला जीवन वाटचाल करण्यासाठी ज्ञान देणं, अशा बऱ्याचशा गोष्टी करतो. सेवेबद्दल बोलायला तर भरपूर आहे, पण सर आपल्या माहितीसाठी नाशिकमध्ये आम्ही मागच्या
काही वर्षांमध्ये बरेच सेवा प्रोजेक्ट्स केले. म्हणजे ही जी गाडगे बाबा स्वच्छता मोहीम ही आउट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून पहिले सुरू झाली. गावगाव जाऊन काम केलं आणि मग काही साधन नसताना, ओळख नसताना लोक कसे याला जोडतील याच्याबद्दल आम्ही काम सुरू केलं. तर गुरुदेवांनी सांगितलं, गुरुदेव कैसे होगा, म्हणजे कुछ नाही, जाओ सुरू करो. आणि रिअली सर आम्ही गेलो आणि सुरू केलं. आम्ही गेलो त्र्यंबक साईडच्या गावांमध्ये गेलो आणि आम्ही काय केलं तर आम्ही सांगितलं की ताई माई अक्का आम्हाला एक झाडू द्या, एक पावडं द्या, एक टिकाव द्या. आणि त्यांनी आमचे कपडे बघून आम्हाला दिलं ते, हे पळून जाणार नाही ही धारणा ठेवून. आणि मग आम्ही ते हत्यारं घेऊन आम्ही गाव गटार साफ करायला सुरुवात केली, गाव झाडायला सुरुवात केलं. आम्हाला काही करायला नाही लागलं की 10 मिनटं 15 मिनटं आम्हाला करायला लागले सर. आणि ते करता करता लक्षात आलं की अख्खं गाव ते गाव स्वच्छते करायला निघालं. असे हजारो गाव आपण स्वच्छ केले, एसी स्टँड स्वच्छ केले, असे बरेच कामं केले. नाशिकमध्ये सर आपण गंगापूर डॅमच्या पायथ्याशी एकाच दिवसामध्ये 5000 झाडं लावली. तर वृक्षारोपणाचं पण मोठं काम आपण उभं केलं आहे. आजही मेरी साईडला मखमला टीम आणि त्याच्यामध्ये त्यांची मेरीची मोकळी जागा होती, त्या मोकळ्या जागेमध्ये आपण एक 2000पेक्षा जास्त झाडं लावली. आणि निश्चित झाडं लावणे नाही, त्याचं संगोपन करणं, बायोडायव्हर्शन कसं होईल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आर्ट ऑफ लिव्हिंग करत असतात. नदी स्वच्छतेबद्दल म्हणायला तर आपण सरांच्या माध्यमातून MOU साईन झालं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सर आम्ही 2016-17मध्ये चांदवड तालुका, नांदगाव तालुका, कळवणचा काही भाग, येवला तालुका इथे आम्ही साधारण एक 34 किलोमीटर लांबीचे नदी नाले जे आहेत त्याचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. पण ते तांत्रिकदृष्ट्या कसं होईल याची आम्ही काळजी घेतली. आणि आम्हाला अभिमान वाटेल की त्या भागामध्ये आम्ही ज्या ज्या गावांमध्ये काम केलं त्या नदीच्या पूर्ण रेंजमध्ये आजही नद्या जिवंत आहेत. त्याच्या आजूबाजूला विहिरीनं पाणी लागलं आहे. आणि जे लोक एकाच पिकावर समाधान मानायचे 2 पिकं, काही ठिकाणी 3 पिकं पण ते लोक घेत आहेत. गंगापूर डॅमच्या सर मागच्याच कुंभमध्येच आपण कमिशनर असतानाच घटना आहे की आम्ही वेगळ्या कामासाठी कुशवा सरना भेटायला गेलो. त्यांनी सांगितलं नाही गंगापूर डॅम आहे बहुत सिल्ट हो गया आहे. तर गाळ काढायला तुम्ही काय करा. आमच्यासाठी नवीन विषय होता, पण आम्हाला जरी विषय नवीन असला तर आमच्यामध्ये एक तडप होती, एक ओढ होती, नाही काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही काय करायचा विचार केला आणि आम्ही गाळ काढण्याचं काम सुरू केलं. आणि आश्चर्य त्याला इतकं यश आलं की सर आम्ही 10 लाख क्युबिक मीटर गाळ त्यावेळेस काढला एका महिन्यामध्ये. आणि निस्ता गाळ काढून फेकला नाही सर, आम्ही गावागावामध्ये त्या गाळाचं प्रबोधन केलं. आणि जे काही वाहतूकदार होते ते वेगळ्या पद्धतीने पैसे घ्यायचे, त्यांना आम्ही त्यांचे रेट फिक्स केले आणि गावागावामध्ये प्रबोधन करून ह्या गाळाचं महत्त्व सांगून आम्ही तिथल्या जमिनी सुपीक केल्या. 1000 एकरपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा झाला. एक उदाहरण सांगतो की ते आमचे मखमलाचे ड्युटी आहेत, पॅरेला भैया म्हणतो आम्ही त्यांना, ते नोकरी करत असताना त्यांना त्यांच्या वाटणीला त्यांच्या भावांनी एक खडकाळ तुकडा त्याला देऊन टाकला 2 एकरचा की हे तुझं. तर त्याने डोक्याला हात लावला, पण काहीतरी मिळालं म्हणून शांत बसला. सर त्या शेतामध्ये आम्ही जो गाळ टाकला त्याच्यावरती आता 2 एकरमध्ये तो गेल्या 10 वर्षापासून द्राक्षाची उत्तम शेती करतो. असे अनेक उदाहरणं आहेत. नद्यांचं पुनरुज्जीवन म्हटलं तर देशामध्ये 86पेक्षा जास्त आणि महाराष्ट्रामध्ये 17पेक्षा जास्त नद्यांचं आम्ही पुनरुज्जीवन केलं. पुनरुज्जीवन म्हणजे काय, आपण पूर्वीच्या काळात बघायचो की नदी ही 12माही व्हायची. पाऊस जरी 3 महिने 4 महिने पडत असला तर 12माही ती पाणी वाहत असायचं. पण काळाच्या ओघामध्ये अतिक्रमण झालं आणि जी काही पाणी मुरवण्याची क्षमता असेल ती सील्ड जे आहे ते घट्ट झालं. तर आम्ही ते सगळं त्याच्यात काम केलं आणि ह्या सगळ्या नद्या ज्या आहेत ह्या पुन्हा एकदा 12माही झाल्या. 12 महिने ते पाणी थोडीशी धार कमी असेल पण चांगल्या उत्तम प्रकारे ते पाणी, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आपण त्या माध्यमातून सोडवू शकलो. प्लांटेशनबद्दल बोलू, असे बरेच प्रयोग आहे. मी ह्या डायसचा लाभ घेऊ इच्छितो की सरांना दोघांना विनंती करतो की आमचा व्हॉलंटियर्स बेस मोठा आहे. येत्या कुंभमध्ये जी काय सेवा तुम्हाला हवी असेल,
सोशल पोलिसिंगपासून तर मोठ्या मोठ्या कामांपर्यंत आम्ही त्यासाठी तत्पर आहोत आणि खूप इच्छुक आहोत. सगळे लोक सारखे विचारत आहेत, तर आम्हाला आपण संधी दिली तर आम्ही उत्कृष्ट चांगलं काम करू, निश्चय भावनेने करू. सर, आमच्या डोक्यात एक कल्पना आहे की येत्या कुंभमध्ये हा कुंभ जो आहे हा ग्रामीण भागाचा नव्हता, याची एक वेगळी लेवल, एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयास आहे. म्हणून आम्ही एक 3-4 एकरमध्ये एक टेंट हाऊस करण्याच्या ह्याच्यात आहे. एअर लिफ्टिंगपासून सगळ्या गोष्टी आणि आपल्या सहकार्याने ही गोष्टी करतो. बाकी सगळ्या गोष्टी जबाबदारी म्हणजे आर्थिक जबाबदारीपासून सगळ्या जबाबदारी आम्ही घेतो. फक्त आपल्या काही आपलं लेबल आमच्याबरोबर असलं तर ते काम अधिक सुकर होईल असं मला वाटतं. ज्या माध्यमातून आउट ऑफ 186 देशात काम करतं, त्या माध्यमातून बरेचसे बाहेरचे पर्यटक पण इथे येतील आणि आपलं कुंभाचं आपण ग्लोबली प्रेझेंट करू शकू अशी आमची धारणा आहे. त्या दृष्टीने आपण काम करू. आणि मी तिथे काय करणार तर एक 2-3 दिवसाचा आम्ही त्यांच्यासाठी प्राणायामाचे कोर्स ठेवणार, हे इंट्युशन कोर्स असे कोर्सेस ठेवणार, सत्संग करणार की तो येऊन डुबकी मारून देण्यापेक्षा अजून काहीतरी घेऊन गेला पाहिजे, नॉलेज घेऊन गेला पाहिजे, काही साधना घेऊन गेला तर त्याला आयुष्यभर तिचा लाभ घेता येईल. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आम्हाला वेळ दिलात, आम्ही सगळे आपल्याशी येऊन आपल्याशी चर्चा करून निश्चित आपण काहीतरी करूया. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. त्यासाठी मी माननीय अविनाश आव्हाड सर यांना मंचावर येण्याची विनंती करते. जय गुरुदेव. अनसंग हिरो आणि आर्ट ऑफ लिव्हिंग. आर्ट ऑफ लिव्हिंगचे आमचे जगातले प्रसिद्ध असलेले आमचे हिरो म्हणजे गुरुदेव. आणि गुरुदेवांनी जे ठरवलेलं आहे आणि या हिरोंना खरंच एका प्लॅटफॉर्मवर येऊन आणि त्या हिरोंचा सत्कार करण्यासाठी पण आपल्याला हिरो लागतात. पण आजचा हा जो कार्यक्रम आहे या सगळ्या कार्यक्रमाच्या शेवटी ज्या कार्यक्रमाची सगळेजण सगळ्या एका भाषणाची सगळेजण जे वाट बघतात आभार प्रदर्शन कधी आहे. पण आभार प्रदर्शन हे परक्यांचं केलं जातं. आपल्या लोकांमध्ये कृतज्ञता राहिली पाहिजे म्हणून मी इथे आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित आहे. प्रवीण गेडाम सरांनी आत्ता सांगितलं आणि भैयांनी पण उल्लेख केला. सर, हा जेव्हा पुरस्कार देण्याचा नाशिक जिल्ह्यामध्ये जेव्हा विचार आला तर त्याच्यासाठी योग्य व्यक्ती पण आम्हाला तेवढीच महत्त्वाची होती. आणि भैयांनी उल्लेख केला की आपण गंगापूर डॅमचा जो गाळ काढला तिथे सरांनी आपल्याला खूपच मदत केली आणि मार्गदर्शन पण केलं. पण जेव्हा हा कार्यक्रम ठरला सरांशी जेव्हा वेळ घेऊन आम्ही त्यांनी आपल्याला त्यांची उपस्थिती कन्फर्म केली. त्यांना अजून एका ठिकाणी आज महत्त्वाचा कार्यक्रम आहे पण त्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेतून ते इथे उपस्थित राहिले. तर मी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे सर आपले मनापासून खूप आभार मानतो. आपण गेल्या 2 महिन्यापासून एक टॅगलाईन खूप जोरात ऐकली, वाचली, बघितली. नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा, नाशिक शहर नाही, नाशिक जिल्हा. तर नाशिक जिल्ह्याला कायद्याचा बालेकिल्ला म्हणजे सुरक्षित नाशिक ठेवण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले, ज्यांच्या टीमने परिश्रम घेतलेले आहे त्या त्या पूर्ण संकल्पनेला पूर्ण नेण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर इथे उपस्थित राहिलेले आहेत. सर, निश्चितच हा तुमचा पाठिंबा आणि आपली उपस्थिती आमच्या या सगळ्या हिरोंना नक्कीच मार्गदर्शन देईल आणि आत्मविश्वास देईल. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या परिवारातर्फे मी सर आपले मनापासून आभार मानतो. आमच्या पाठीशी उभे असलेले आणि आम्हाला आशीर्वाद देणारे वैशंपायन स्वामीजी आहेत. आम्ही त्यांना प्रेमाने आणि हक्काने आनंद भैया म्हणतो. ते आमच्याशी नेहमी हक्काने उपस्थित असतात. भैया जरी घरातला प्लॅटफॉर्म असेल तरी पण आम्ही आपले आभार व्यक्तच करू इच्छितो आणि मनापासून खूप खूप आभार. नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व ॲपेक्स बॉडीवर करण्याला तेवढाच एक उमदा चेहरा, एज्युकेटेड चेहरा आणि सदैव कामासाठी तत्पर असलेले डॉक्टर उमेश मराठे भैया, खूप खूप आपले आभार.
आपल्यासाठी हाके भैयाने आवडणार नाही, पण भैया आम्हाला कुठेही काही करायचं असेल तर तुमची जी साथ आम्हाला असते त्याच्याबद्दल आम्ही आपले ऋणी राहू. आणि ऋणी या सगळ्यांच्या याच्यासाठी राहायचं की आत्ता आभार व्यक्त केले की तो आपला ऋणानुबंध संपतो. कृतज्ञता याच्यासाठी व्यक्त करायची ते पुढे आपले ऋणानुबंध कायम राहायला पाहिजे. म्हणून जोरदार व्यासपीठावर जे सगळे प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले त्यांच्यासाठी मनापासून आभार. आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडलेला आहे ते अनसंग हिरोच आहेत. शेवटी ते हिरो त्यांच्या कामाने झालेले आहेत. आणि आर्ट ऑफ आम्हाला खूप वाटतं की आम्ही कोणाला तरी पुरस्कृत करावं. गुरुदेवांची कल्पना होती, पण तुम्ही जर हे काम केलं नसतं तर आम्ही पुरस्कृत कुणाला करायचं. तर तुम्हाला हे हिरो निवडण्यासाठी ज्या आमच्या टीमने काम केलेले जे परीक्षक होते त्यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो. कारण अशा व्यक्ती आमच्या समोर आणून दिलेले आहेत. आणि तुम्ही जे हिरो आहेत ते खरं हिरो म्हणण्यापेक्षा आपण त्यांना हिरे म्हटलं पाहिजे. कारण ग्राउंड लेवलला हे काम करणं हे अत्यंत अवघड. कारण त्याच्यामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम येतात, इकॉनॉमिकल येतात, फॅमिली इश्यूज येतात, पण तुम्ही वेळ देतात त्याबद्दल माणुसकीच्या नात्याने आपण जे काही काम करत आहात तुमच्या या कार्याला आमच्यातर्फे सलाम. आणि आपलं मनापासून आपण लांबून आलेला आहात, म्हणजे धुळे जळगाव इकडनं आलेला आहात, अहिल्यानगरमधनं आलेला आहात. तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानतो. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या परिवाराला तुम्ही असेच कनेक्ट राहा अशी मी मनापासून आपल्याकडे इच्छा व्यक्त करतो. हा कार्यक्रम ठरला तेव्हा आमचे पूर्ण टीचर आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर भैयांनी सांगितल्याप्रमाणे अक्षरशः निरपक्ष भावनेने सगळे काम करत असतात. पूर्ण व्हॉलेंटियर्स, पूर्ण टीचर्स, त्यांचं कुटुंबीय. हा गुरुदक्षिणा हॉल ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचे सगळे मॅनेजमेंट. आम्ही खूप पेपरमध्ये नसतो पण पेपरच्या मागे असताना पेपरवरचं काम करतो. असा प्रिंट मीडिया पण आम्हाला बऱ्यापैकी मदत करत असतो. इथले फोटोग्राफर सगळे जे आहे, सगळे जी टीम आहे त्यांचे मी आपल्याकडनं आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे मनापासून खूप खूप आभार मानतो. हा कार्यक्रम आणि आम्हाला खूप वाईट वाटलं जेव्हा इंट्युशनचा कोर्स चालू होता. आम्हाला वाटलं आम्ही शाळेत असताना हा कोर्स का नव्हता. आणि पाटील साहेबांना सांगतो जर पोलिसांना इंट्युशन कोर्स करून दिला आपण तर मला वाटत नाही की आरोप्यांना त्यांच्या घरापर्यंत जावं लागेल शोधायला. निश्चितच खूप मॅडम खूप आपण या खरंच या विद्यार्थिनींनी अक्षरशः खरंच वेगळं डेमो दिलेला आहे. आणि हा डेमो आम्ही बघत असतो कारण आमच्या मुलांनी तो कोर्स केलेला आहे. तर जे कोणी उपस्थित आहे आणि त्यांची ती तळमळ आहे की पुढच्या पिढीने काहीतरी करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आभार नाही मानू शकतो त्यांच्या ऋणात आयुष्यभर आपण सगळ्यांना राहायला आवडेल असे गुरुदेव ज्यांनीही आपल्याला हा संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने मी आपल्या सगळ्यांचे तुम्ही नेहमीच आमच्या कनेक्टमध्ये राहाल. तुमचं प्रेम, तुमची ही जी काय सेवा चाललेली आहे ती माणुसकीला समर्पित केलेली आहे त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. आणि कार्यक्रमाचे जे आयोजक आहे त्यांनी मला ही संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद आव्हाड सर. सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे बाजूलाच, तरी सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा मगच घरी जावं. कृपया सर्वांनी बेसमेंटला जेवणाची व्यवस्था केलेली आहे तरी त्याचा आस्वाद घ्यावा.